नमस्कार मंडळी. तर ह्या दादांनी त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या बंधून त्यांनी आपल्याकडनं औषध नेलं होतं आणि त्यांनी ना कसलं औषध नेलं होतं ते स्वतःहून सांगतील. तर कसलं औषध नेलं? लाईटा आणि ते खरूज याचा सट्टा होता. एकदम 8-10 दिवसाच्या आत एकदम क्लिअर झाला आणि एकदम 100% रिझल्ट पक्का आहे. शेवगाव नवीन देवरून आलो मी. बंधूला सांगितलं मला काही इथे जा म्हणून परत मी आलो डबल औषध नेण्यासाठी. औषध नेण्यासाठी. कसं आहे आपलं त्याचं नाईटाचं वगैरे त्याचं म्हणजे हे रिझल्ट कसा आहे त्याचा? एकदम 100% रिझल्ट आहे पूर्णपणे त्यांना एका डबीमध्येच आराम पडला. अकॅडमी मध्ये आराम पडला. मग बंधू काय म्हणले तुम्ही जा मला एक आणा तुम्हाला एक घेऊन या म्हणे. एकदम रिझल्ट चांगला आहे म्हणे. एकदम ओके. मग किती वर्षापासून होता त्रास त्यांचा? हा नक्की 2 वर्षापासून. 2 वर्षापासून त्रास होता. 2 वर्षाचं 6 दिवसामध्ये क्लिअर झालं. क्लिअर झालं. हो हो. आता तुम्ही स्वतः कोणाला न्यायला आले? स्वतःला स्वतः मला न्यायला आलो आणि बंधूला एक. बंधूंला एक. हो हो. आता हे तर इथं पहिल्यांदाच आलेले तर मुळेगावाबद्दल त्यांना तर माहितच झाले असं आणि इथं आल्यानंतर नाही का वगैरे बरंच नाईट वगैरेची माहिती भेटली. गजकरणाविषयी परत जे काय औषध आहे ते सगळ्या याच्यावरती. कारण ते 100% रिझल्ट आहे म्हणूनच आलो ना. तर आपला घरी का कोणताही कार्यक्रम जरी असला तरी पण घरी आल्यानंतर 100% औषध भेटणारच आहे. कारण की आता ते एवढे लांबून आल्यानंतर एक जणांनी इथं सांगितलं का ते लग्नानिमित्त बाहेर गेलेले ते का तुम्ही उद्या सकाळी या. हो तर मग तसं अशा अफवावरती शक्यतो तर विश्वास भरोसा ठेवू ठेवू नका. नका. कारण की यांचं कोणी ना कोणी कंटिन्यू घरी असतंच. 100% कोणी ना कोणी. आपण इथं आल्यानंतर रिकाम्या हाती कोण आपण जो शब्द देतोय रिकाम्या हात्या कुणी जाणार नाही. तर इथं आल्यानंतर रिकाम्या हाती कुणीही जात नाही. इथं आल्यानंतर तुम्हाला 100% औषध भेटणारच आहे. आता लोकांचं ऐकून तुम्ही लांब गेले रिटर्न घरी गेले असते तर तुम्हाला परत डबल खर्च झाला असता. चक्कर वाढला असता आमचं. कारण जाण्याला जवळ नाही काय नाही 100-200 किलोमीटर. धन्यवाद ताई, तुम्ही अशीच सेवा करत राहा.